मध्य पूर्वेतील आखाती देशांमधील युद्ध आणि स्ट्रेट होर्मुझमधील वाढत्या तणावामुळे आता शेजारील राष्ट्र पाकिस्तानात जीवन जगणंही कठीण झालंय। जागतिक बाजारात तेलाच्या किमतीनं $100 प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडलेला आहे। त्यामुळे पाकिस्तानात इंधन संकट आणखी तीव्र झालं आहे। सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तान सरकारनं अनेक कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतलाय। पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इंधनची मागणी कमी करण्यासाठी आणि ऊर्जा संकटाला सामोरं जाण्यासाठी शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे। यामागे देशातील पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचा हेतू आहे। सरकारी निर्णयानुसार पाकिस्तानात शाळा 2 आठवडे बंद राहतील। कॉलेज, युनिव्हर्सिटीचे क्लास ऑनलाईन घेतले जातील, ज्यामुळे विद्यार्थी आणि शालेय कर्मचाऱ्यांचा प्रवास कमी होईल। त्याशिवाय ऑफिशियल डिनर, इफ्तार पार्टी यांच्यावरही बंदी आणण्याचा निर्णय घेतलेला आहे। परिवर्तन न्यूज, आवाज जनतेचा।